असं झालं स्टार्ट. नमस्ते. आज मी तुम्हाला चांद्रयान-3 बद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. माझ्या शाळेचे नाव जिजामाता प्राथमिक शाळा कोंडी. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव चंद्रकांत कुंटोले सर. माझे पूर्ण नाव स्नेहल जगन्नाथ शिंदे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. चांद्रयान-3 का गरजेचे असते? कारण चंद्रावर रासायनिक घटक किती आहेत, माती किती आहे आणि पाणी किती आहे, त्यासाठी चांद्रयान गरजेचे असते. आणि तुम्हाला मी कृषीबद्दल ही थोडक्यात माहिती सांगते. कृषी म्हणजे काय? तसं अगदी लहान मुलाला सुद्धा माहिती आहे. कृषी म्हणजे काय तर शेती, आणि सर्वात मोठा व्यवसायसुद्धा शेतीचा आहे. आणि आता तुम्हाला मी शेतीपूरक व्यवसाय सांगते. शेतीपूरक व्यवसायामध्ये काय काय आले? पशुपालन आले, गुरेपालन आले, मत्स्यपालन आले, शेळी व मेंढी पालन आले, परत रेशीम शेती आली आणि रोपवाटिका व्यवसाय आले. रेशीम शेती म्हणजे काय? किड्यांपासून वस्त्रनिर्मिती तयार करता येते. आणि आता मी शेतीचे प्रकार सांगते. शेतीचे प्रकार असतात ते 2 असतात. पहिलं म्हणजे निर्वाह शेती आणि दुसरं म्हणजे व्यापारी शेती. निर्वाह शेतीचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. आणि व्यापार शेतीचे 4 प्रकार पडतात, ते म्हणजे विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलदार शेती. अशा प्रकारे शेतीचे प्रकार पडतात. एवढे बोलून मी माझे इथे थांबवते. धन्यवाद सर.